नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, आजची चर्चा आहे ती भैया हातपाय पसरी या विषयावर। याचं कारण आपल्याला समजून घ्यावं लागेल। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला पुन्हा मराठीचा मुद्दा छेडला। मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। सत्ताधारी आणि काही मनसे विरोधकांकडनं कायदा हातात घेण्यावरनं या भूमिकेला विरोध झाला। मनसेने हे आंदोलन थांबवल्यानंतर सुद्धा उत्तर भारतीय विकास सेनेने थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आणि मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी या याचिकेमधनं केली। मनसेने यानंतर कडवट भूमिका मांडत भैयांना राहू द्यायचं का असा सवाल केलेला आहे आणि या सगळ्या वादाच्या पलीकडे मराठी म्हणून अस्मिता आहे आणि त्याच्या पलीकडे यामध्ये राजकारण सुद्धा आहे। हे आपण समजून घेऊयात आजच्या चर्चेच्या धुरळ्यामधून। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला, आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि आपल्या सोबत राजकीय विश्लेषक संजीव शिवडेकर सर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सगळ्या पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेच्या सुरुवातीलाच मी संदीप देशपांडे आपल्याकडे येतोय। सुनील शुक्ला यांनी थेटपणे मनसेची मान्यता रद्द करावी अशा स्वरूपाची याचिका केलेली आहे। अर्थातच याच्यावरती आपली पहिली कॉमेंट आणि मग आपण चर्चेच्या इतर मुद्द्यांकडे वळूयात। आजला कुठल्या याचिकेचा आम्हाला फरक पडत नाही। मुळात अशी याचिका कुठेही स्टँड होणार नाही हेही आम्हाला माहिती आहे, पण काही जण प्रसिद्धीच्या स्टंटसाठी या गोष्टी करत असतात, त्यांनी त्या केल्या, त्यांनी काय फरक पडणार आहे आम्हाला। आणि जर एवढंच तुम्हाला मराठी माणसांना संपवायची खाज असेल ना तर स्वतःच्या राज्यात करा ना। तुमच्या राज्यात उद्योगधंदे करत नाहीत, तुम्ही ज्यांना निवडून दिले ते तिथे कामाला लावत नाहीत, तुम्हाला पोटापाण्याला लावत नाहीत, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागतं। त्यापेक्षा तुमच्या राज्यातल्या लोकांना तुम्ही तुमच्या राज्यामध्ये उद्योगधंदे निर्माण करून द्या, इथे यायची गरज भासणार नाही। भाषावार प्रांतरचना आम्ही नाही केली ना, ती सुरुवातीपासून झाली। आणि मग जर भाषावार प्रांतरचना झाली असेल तर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यात काय चुकीचं आहे? सुनील शुक्ला, आपली पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर का कोणी आग्रह धरत असेल तर याला विरोध का करायचा? थेटपणे संदीप देशपांडे मनसे तुम्हाला सवाल करते। मी यांना एकच बोलण्यात इच्छितो की उत्तर भारतीय विकास सेना हे कोई भैया पार्टी नाहीत, आम्ही सनातनी हिंदू पार्टी आहेत। पहिल्यांदा मी हे स्पष्ट करतो। आणि ठाकरे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात ठाकरे असं नाहीत। आणि हे हिंदू लोकांना मारतायत, हिंदू लोकांचं विभाजन करतायत। हिंदू जे सनातनी आहेत त्यांना मारण्याचं काम हे लोक करतायत। कोणाला मारले? ब्राह्मण लोकांना मारलेत, पांडे तिवारी चौबे यांना। जे क्षत्रिय आहेत त्यांना मारतायत, त्यांना मारतायत। जे सिंग वगैरे सिंग आहेत, तुम्ही ठाकूर म्हणा, हे हिंदू लोकांना मारतात। मराठी लोकांचा विषय नाही आणि उत्तर भारतीचा विषय नाही, हे हिंदू लोकांचं विभाजन करतायत। उद्या गजबा हिंद झालं तर मराठी सोबत कोण उभं राहणार? इकडे तुम्ही विभाजन केला, उत्तर भारती तुम्ही सोबत येऊ नका म्हणे। तुम्ही कुठलाही मुसलमानला तुम्ही मारलं का? पंचरवालेचे 100% जे मुसलमान आहे त्यांना कधी मारलं का? यांची गाडी पंचर होत नाही का? तिकडे जात नाही का? राजसाहेबांची गाडी, यांच्या कार्यकर्त्यांची गाडी तिकडे जात नाही का? त्यांना विचारता का मराठीमध्ये बोल? मटन चिकनचे विकणारे लोक कुरेशी आहेत, ते पण उत्तर भारतीय पण मुसलमान आहेत, त्यांना कधी मारहाण केलं का? चावी बनवणारे मराठी आहेत का? नाही ना। ते उत्तर भारतीय कोण आहेत? मुसलमान आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही जात नाही। आणि हिंदूंना मारायचा, हिंदू संघटित केलं पाहिजे, आपण हिंदू राष्ट्र बनवलं पाहिजे। आमचा नारा काय? हिंदू राष्ट्र म्हणजे सुनील शुक्ला, आपल्याला असं म्हणायचंय मराठीची नवनिर्माणचा नारा काय? यांचा नारा काय माहित आहे का? गजबा हिंद की करो तैयारी, मैंने हिंदू को बांटने की ली है सुपारी। बर, हिंदूमध्ये फूट पडण्याचा मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा प्रयत्न आहे असं आपण म्हणताय, असं मला लक्षात येतंय आपल्या एकूणच मांडणीवर। याच्यावरती हिंदूचा मुद्दा आहे, सनातनीचा मुद्दा आहे। बर 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 ठीक आहे। मी संजीव शिवडेकर सर आपल्याकडे येतो। अर्थातच या दोन सगळ्या राजकीय बाजू आहेत याच्या, पण पत्रकार म्हणून आपण आत्ता उफाळून आलेल्या या वादाकडे कसं पाहता?
सर्वप्रथम म्हणजे मला हा ह्यांचा मुद्दाच कधी कळला नाही. कारण एका साईडला ते म्हणतायत की एका साईडला ते म्हणतायत, शुक्लाजी म्हणतायत की हिंदू विरोधी, हिंदू डिवाइड होत आहेत. पण मग एका पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी ते कोर्टात गेलेत, ते पण एका हिंदूलाच संपवायला निघालेत ना. मग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांचा प्रेयर काय आहे? मनसे विरुद्ध, मराठी विरुद्ध प्रेयर आहे की हिंदू एकत्र व्हावी म्हणून प्रेयर करायला पाहिजे ना. मग म्हणजे की हे हिंदू म्हणजे ते मनसेच्या विरुद्ध आहे का? एका साईडला ते म्हणतात की मुसलमानला का नाही मारत, म्हणजे त्यांचं म्हणणं मुसलमानला मारा. त्यांची प्रेयर काय? हेट स्पीच, मनसेचं भाषण, भडकाऊ भाषण असतं राजसाहेबांचं, ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे कुठच्या एका विशिष्ट जातीच्या लोकांना मार पडतं किंवा काही त्रास होतो. पण मग त्यांची प्रेयर, ते एका प्रेयर काय मला माहित नाही. पण चॅनलवरचे मुद्दे जे मी ऐकले आता, त्यांनी 2 विरोधाभास मुद्दे मांडले. एका साईडला ते म्हणतात हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे, आणि एका म्हणजे राज ठाकरे पण हे हिंदू नेताच आहेत, मराठींचं हे आहे ठीक आहे, पण मग त्यांची मान्यता रद्द करायला का चाललेत ना? बरोबर, त्यांना विचारलं पाहिजे. सुनील शुक्ला, आपलं काही कन्फ्युजन आहे का याच्यामध्ये? आता शिवडेकर सर जे म्हणतायत, म्हणजे तुम्ही राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका करताय, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करायचं म्हणतायत, हिंदूंवरती अन्याय होतोय असं तुम्ही म्हणताय. मग काय म्हणजे नेमकी स्पष्टता आणा. राज ठाकरेंना आपण हिंदू मानत नाही का? मग राजसाहेब ठाकरे स्वतःला हिंदू मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जे हिंदू धर्मोधारक होते, जे हिंदवी स्वराज त्यांनी स्थापन केलंय, केवळ महाराष्ट्रापर्यंत सीमित नव्हतं, अफगाणिस्तान पर्यंत होता. आम्ही त्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही त्यांना आराध्य देव समजतो. आणि हिंदू लोकांना संघटित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, आणि त्यांचे मावळे पण हेच केलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे हिंदू विरोधी नव्हते. एक पक्ष मुसलमान विरोधी म्हणजे जे मुसलमान गजबाहींचं तयारी करतायत त्याच्यामध्ये शिया सुन्नी सोबत येतोय, आणि हे इकडे भाषाच्या नावाने हिंदूंना विभाजन करतायत. जे RSS मध्ये जे बजरंग दल आहे त्याच्यामध्ये 90% उत्तर भारतीय आहेत. त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे काका, भाऊ, मी साधा प्रश्न विचारतो. पुढे संदीप देशपांडेंना तुम्हाला उत्तर द्यायचं असेल. मी साधा प्रश्न विचारतो, अगदी साधा. छत्रपतींचं नाव आपण घेता, छत्रपतींची जी मातृभाषा आहे वगैरे त्यांना ती आपल्याला परकी काय वाटते मला सांगा. नावाने तुम्ही मारहाण करता हिंदू लोकांना. शुक्लाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेता, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेता. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मातृभाषा आहे मराठी, ती तुम्हाला परकी का वाटते? तिच्यासाठीचा आग्रह हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला परका का वाटतो? स्वराज्याची राजधानी जिकडे आहे, स्वराज्याची राजधानी जिकडे आहे, त्या महाराष्ट्रामध्ये तो आग्रह आपल्याला परका का वाटतो हे सांगा महाराष्ट्राला. मी इकडचा भूमिपुत्र आहे. मी स्वतःला मराठी समजतो. माझी 3 पिढी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेल्या आहेत. माझं मरण करम इकडेच असणार, आणि मराठी भाषाचा मी मान करतोय म्हणून मी मराठीत बोलतोय. आणि हे काय करतात माहित आहे का? तुम्ही मुसलमानला धरला का? नाही, तुम्ही मुसलमान विरोधी तुम्ही नाही. तुम्ही मुसलमानची सुपारी घेतलंय हिंदू लोकांना विभाजन करायचा. हिंदू राष्ट्र कशा बनवू शकणार? नुसतं महाराष्ट्राचं मराठी सोबत येणार नाही, बाकीचा लोक येणार नाही, हिंदू राष्ट्र तुम्ही बनवू शकणार का? बरं, देशपांडे त्यांचा आक्षेप आहे, संदीप देशपांडे त्यांचा आक्षेप आहे की तुम्ही सिलेक्टिव्हनेस आणताय. तुम्ही मुस्लिमांविरोधात ही भूमिका मांडत नाही, तुम्ही फक्त सिलेक्टिव्हली हिंदूंविरोधात मराठीचा आग्रह धरताय. खरं तर अशा सुनील शुक्ला सारख्या म्हणजे विचार न करणाऱ्या माणसाला खरं मी उत्तर नाही द्यायला पाहिजे, पण तरी लोकांसाठी मी उत्तर देतोय. नंबर 1, ज्या वेळेला रजा अकादमीने इथे धुमाकूळ घातलेला, आपल्याला आठवत असेल तो इन्सिडेंट, आपल्या महिला पोलीस भगिनी होत्या, बांधव होत्या, जेव्हा त्यांच्यावर हल्ला केला त्या मुसलमानांनी, त्यावेळेला सुनील शुक्ला नाही त्यांच्या विरोधात उभे राहिले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली. नंबर 1, मशिदीचे भोंगे, लाऊडस्पीकर याच्या वेळेला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सुनील शुक्ला नव्हते आमच्याबरोबर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. आणि जर तुमचा विषय आहे की हिंदूंना एकत्र करायचं, मग गुजराती सोसायटीमध्ये मराठी माणसाला जागा देत नाही, तर तो मराठी माणूस हिंदू नसतो का?
त्यावेळेला सुनील शुक्लांसारखे लोक गप्प का बसतात? मग तेव्हा का ना आवाज उठवत की भाऊ गुजराती सोसायटीमध्ये यांना पण घेत नाहीत, भैया लोकांना पण घेत नाहीत, आमचं तो सोडून द्या. मग तेव्हा का नाही तुमचा आवाज उठत की नाही आम्हाला इकडे फ्लॅट मिळाला पाहिजे म्हणून? त्यामुळे हे जे काय आहे सुनील शुक्ला करतायत हे कोणीतरी स्पॉन्सर्ड त्यांना जी स्क्रिप्ट दिली आहे ती स्क्रिप्ट वाचतायत, हिंदू 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 करून. आम्हाला हिंदुत्व सुनील शुक्लाकडनं शिकायची गरज नाही. रस्त्यावर जेव्हा 92 साली दंगली झाल्या ना तेव्हा त्यावेळेला आम्ही शिवसेनेत होतो, आम्ही उतरलो. हे सुनील शुक्ला विकला कोण नव्हते तेव्हा इथे, सगळी मराठी माणसं उतरलेले. हे काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार आणि ह्यांच्याकडनं शिकायचं आम्ही हिंदुत्व? चौथी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालणार आणि जर तुम्हाला वाटतं हिंदूंनी एकत्र राहावं आणि कुठे काही होऊ नये तर तुम्ही मराठी शिका ना. आता हे सुनील शिकले नाहीत का मराठी? बाकीच्या लोकांना शिकायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे हिंदुत्वासाठी फक्त मराठी माणसाने त्याग करायचा, बाकीचे लोक त्याग नाही करणार का? दुसरा विषय आला मुसलमानांचा. हे काय सांगतात आम्हाला? ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला काय सुनील शुक्ला आमच्या पाठी उभे राहिले का? आणि ज्या वेळेला राजसाहेब अयोध्येला जाणार होत्या त्यावेळेला विरोध करणारा कोण होता? ब्रिजभूषण. त्यावेळेला सुनील शुक्ला का गप्प होते तोंड बंद करून? त्यावेळेला राज ठाकरे हिंदू नव्हते? मग त्यावेळेला तुम्ही बरोबर तिकडे उत्तर प्रदेशचे सगळे भैया एकत्र आले. या गोष्टी ना शिकवायच्या आम्हाला. आम्हाला माहिती आहे आम्ही काय आहोत काय नाही. आणि सुनील शुक्ला उत्तर द्यायची गरज नाही आम्ही हिंदू कसे आहोत ते. हे कोण सर्टिफिकेट देणार आहे हिंदुत्वाचं आम्हाला? मी एक डेटा त्यांना कोणी अधिकार दिला? यांची काय लायकी आहे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट? डेटा देतो तुम्हाला. नाही, त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांना उत्तर द्या. मी एक बोलतो ह्यांचं मुद्दा काय? मी म्हणतो उत्तर द्या. मी काय बोलतो? महाराष्ट्रात 13 कोटी टोटल ऐका मला बोलू द्या. मी मध्ये बोललो नाही, माझा मध्ये बोलू नका, विनंती करतो मी. 13 कोटी टोटल पॉप्युलेशन, त्याच्यातलं 9,70,00,000 हे टोटल वोटर्स आहेत. त्याच्यातलं 65% लोकांनी वोट केलं 2024ला 6.5 कोटी. आणि प्रयागराजला 66 कोटी लोक गेले तिकडे. त्याच्यातलं अगर आपण दुसरा मोठा राज्य महाराष्ट्र म्हणून आपण समजलं 10% म्हणजे 6.5 कोटी लोक महाराष्ट्राहून हिंदू गेलेत. त्या तिकडे गेले आणि एक तेव्हार असतो तिकडे. नुसता ते गंगास्नान नाही केले, ते अयोध्याला गेले, ते काशी विश्वनाथला गेले, ते हनुमान मठला गेले. आणि तिकडे जाऊन एक आठवडा त्या लोकांनी तिकडे लोकांना बघितलं की हे लोक तर संस्कारी लोक आहेत. आणि जेव्हा हे लोक महाराष्ट्रात परत आले यांना राज ठाकरेला हे वाटलं की मी तिकडे जाऊ शकत नाही. आणि आपले 6.5 कोटी लोक गेले. म्हणजे 13 कोटीच्या टोटल पॉप्युलेशन मध्ये 6.5 कोटी ते मराठी लोक आहेत, ते उत्तर प्रदेशला गेले. हे एकत्र येत आहेत म्हणून हे मुद्दा त्यांनी एक मांडलं. आणि दुसरा, महागंगेचा अपमान केलेला आहे. महागंगे कुठून निघालेत? महादेवच्या जटामधून महागंगे निघालेत. तर नाही, हे बघा शुक्ला, अपमान नाही केला यांनी, महादेवचा अपमान केलाय यांनी. महादेवच्या अपमान नाही, तुम्ही महादेव बोलणारे मावळे लोकांचा अपमान केलेला आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी मला केली. त्या वाटत नाही की मुद्द्याविषयी यांना आपण बोलूया. हिंदू पक्ष पाहिजे, यांना विभाजित करायचंय नुसतं. बर, यांना विभाजन करायचंय असं आपण म्हणताय. गुरुप्रसाद, माझे मुद्दे काय होते आणि हे बोलतात काय? ही अशी चर्चा थोडी कशी कंडक्ट करू शकता तुम्ही? कोणी मूर्खार काय बोलेल तर कसं काय मान्य करणार? काहीतरी हे पाहिजे ना, अक्कल पाहिजे ना. हिंदूला धरा, ब्राह्मण क्षत्रियांना धरा, शुक्लाजी, मराठा आंदोलनात शुक्लाजी, शुक्लाजी, मनसेनं शुक्लाजी ऐकून घ्या ना. शुक्लाजी ऐकून घ्या ना. शुक्लाजी ऐकून घ्या ना. विरोधक आहे तुम्ही. शुक्लाजी, तुम्ही ऐकून नाही घेतलं तर मग चर्चा होणार नाही. तेल थापून बुद्धी गेली आहे तुमची. ती सरसों का तेल थापून. शुक्लाजी, इथं मुद्दा हा आहे की तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये हिंदुत्वाचे मुद्दे तर नाहीयेत. त्या याचिकेमध्ये हिंदुत्वाचे मुद्दे तर नाहीयेत. त्या याचिकेमध्ये आपण काय म्हटलेलं आहे? त्या याचिकेमध्ये आपण काय म्हटलेलं आहे? आला विषय, तेल कमी लावा म्हणजे काय हिंदू. मी विचारलं तुम्हाला गुजरातच्या विरोधात काय आंदोलन करत? डोळ्यात टाका, डोळा उघडा. हिंदू विरोधी काय? हिंदू लोकांना संघटित केला पाहिजे. भैया म्हणून तुम्ही त्यांना मारणार. समाजाचा विरोध तुम्ही उभा देशपांडेंनी आता आरोप केलेला आहे. महावीर जयंती त्यांनी शंका केलेली आहे. म्हणून विचारतो, मंदिराचा बाहेर आपली याचिका, आपली मागणी ही राजकीय हेतूने प्रेरित आहे का?
आपली याचिका आपली मागणी राजकीय हेतूने प्रेरित आहे का? मला एकच बोलायचंय, राजसाहेब ठाकरे जर हे सनातनी विचारधारा घेऊन चालले तर मी याचिका पाठे घ्यायला तयार आहे. मी त्यांना समर्थन द्यायला तयार आहे, पण ते स्पष्टपणे बोललं हा पाहिजे कोण मी आहे? सनातनी आहे. याची मी काय छत्रपती औकात आहे? शिवाजी याची काय लायकी आहे? याच्या पाठी चार हिंदू- वय्यन आहे. हिंदवी स्वराजचा ते मी सोबत घेऊन चालणार आहे. पण मग मराठीच्या मुद्द्याचं काय? अरे तुम्ही काम करा, युपी मध्ये गेला ना, तुम्ही बोलला मी मनसे काढणार, तुम्ही बोलू पण शकणार नाही. मी तर आहे इकडे, तुम्ही महाराष्ट्रामधून युपी शुक्लाजी. तिकडे तुम्ही हे आतले लोक कोण आणता तुम्ही चॅनल? मला कळत नाही. ज्यांना अक्कल नाही कवडीची, तुम्हाला पाच माहित आहे पैशाची. की तुम्ही जे चुकीचं करतायत, जे सरसोचं महाराष्ट्रामध्ये तेल लावून ते हिंदूंना डोकं फिरलंय विभाजित यांची. करण्याचं काम जे तुम्ही करताय हे थांबवलं पाहिजे. हे थांबवलं पाहिजे तुम्ही. शुक्लाजी मला सांगा, मी जो तुमचं महाराष्ट्र समर्थन करायला तयार आहे. तुम्हाला शुक्लाजी सत्ता पाहिजे, मी तुम्हाला समर्थन द्यायला तयार आहे, पण तुम्ही हिंदुत्व विचारधारा तुमचं समर्थन नकोय अगोदर असं ते तुम्ही घ्या. म्हणताय स्पष्टपणे. तुमचं समर्थन काय नकोय पाहिजे असं ते तुझं म्हणतायत. समर्थन? तुमचं समर्थनच घरी नकोय असं ते तुझ्या म्हणतायत. पाठी तर तुम्ही चार देऊन लोकं काय आहेत. कराल? समर्थन कोण देणार? ते देशपांडे सांगतात की तुमचं समर्थन नकोय म्हणून. अरे ह्याच्या पाठी 4 लोक नाही, याचं समर्थन करून काय करायचंय? तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे तो आपल्या चर्चेचा मुद्दा हारले आहे. हे लोक. शुक्लाजी, मुद्दे अरे दाखव समोर. आपण समर्थन देणारा मुद्दा नाही आहे. ऐकून तर घ्या. तुम्हाला आमचं समर्थन पाहिजेच. अक्कल नाही कवडीची. अरे मी काय म्हणतो, संदीप नाव असेल यांचा, संदीप मला अरे कोणाला पाहिजे एक मला मिनिट, एक समर्थन? मिनिट. मी तुझ्या काय घरी म्हणतो, ठेव मला पण समर्थन दुःख तुझं. आहे. सुनील शुक्ला. सुनील अमित शुक्ला. ठाकरे हारला ते आम्हाला सुनील पण शुक्ला. दुःख आहे. सुनील शुक्ला, आम्हाला पण दुःख आहे. नाही, नाही, पण एक तुम्ही मिनिट, काय प्रश्न करता? ऐकून घ्या. सुप्रे, ते आमचं आम्ही बघू. मुद्दा ऐकून घ्या. मुद्दा ऐकून घ्या. आता इथं एक प्रश्न उपस्थित होतो की कशाचं काहीच झालेलं नसताना सुद्धा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी, एक पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी म्हणून आपण राजसाहेब यांच्या विरोधामध्ये याचिका केली आहे का, अशी एक टीका, असा एक प्रश्न विचारला जातोय. याच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल. बोला. मी एक बोलू का? हा, मी पत्र लिहिलेलं आहे सीएम साहेबांना, मी होम मिनिस्टरला लिहिलेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. मी प्रमाण दाखवतो तुम्हाला, आजचं नव्हे, ऑक्टोबरचं आहे. हम्म, बघा तरी पेपर. मी विनंती केल्यात, कोणी मला उत्तर दिलं नाही. हम्म. आफ्टर एक्झॉस्टिंग ऑल द रेमेडीज आय हॅड टू गो टू सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 35. काय म्हटलं तुम्ही पत्रामध्ये? काय मी काय म्हटलं? म्हणतो, मी माझं पिटिशन परत घेतो. एकदा राज साहेबांनी बोललं पाहिजे, मी सनातनी हिंदू आहे आणि सगळं हिंदूंना संघटित घेऊन चालणार आहेत. मी त्यांचे समर्थन करायला तयार आहे. पक्ष गेला बाजूला, पण राजनीती महाराष्ट्रात गेला मराठीत बाजूला. चालणार हे मान्य हिंदूंना करणार आहात का आपण? संघटित उत्तर करा. भारतीय विकास सेनेचे प्रसाद, अध्यक्ष मला म्हणून हे मान्य बोलायचं? करणार आहात का आणि आपण? नक्कीच देशपांडे, प्रत्येक राज्यामध्ये त्याची भाषाचं मान झालं पाहिजे. मी स्वतः बोलतो. मग मला विरोध काय बोलताना तुमचा? मध्ये नाही बोलला मग पाहिजे विरोध भैया. काय तुमचा? प्रत्येकाला शिकलं पाहिजे. जे तुम्ही बोलतात ना ते पण बरोबर आहे. मग विरोध ते काय पण तुमचा? बरोबर आहे. एकदम गुरुप्रसाद, बरोबर आहे. ते मला तुमचं- बोलायचं आहे, तुम्ही काय त्याला करता? त्याचं तुम्ही mute करा. shortlist थांबा. करून शुक्ला लोकांचं थांबा. नाव इकडे बोर्डवर नाव बघतात. शुक्ला थांबा. मला देशपांडे बोलायला बोला. द्या. देशपांडे बोला आपण. गुरुप्रसाद, मला सांगा, हा कोण आहे माहित नाही. भैया शुक्ला, हम्म, हा 4 दिवसापूर्वी याचं नाव तरी माहित होतं. हम्म. हा राज ठाकरेंवर बोलला म्हणून आज चॅनलवर येऊन एवढा बाका बोलतोय. हे सगळं प्रसिद्धीचं स्टंट आहे. हम्म. हा काय, याचा बाप पण आमची मान्यता रद्द करू शकत नाही. हा सुप्रीम कोर्टात काही इंटरनॅशनल कोर्टात ए, गेलं तर काही होऊ शकत नाही. त्यालाही ए, माहिती आहे. संदीप या आतल्या watch your याचिका करून आमचं language. काय होणार नाही. Watch your प्रसिद्धीसाठी language. या भैया संदीप, लोकांचे स्टंट आहे. संदीप, watch ह्याच्या your पाठी 4 language. माणसांना त्याचा पाठिंबा पाहिजे संदीप, कोणाला? ऐक. आणि हा कोण राजसाहेबांना सांगणार माफी मागायला? याची काय लायकी आहे? हा संदीप, watch your सर्टिफिकेट देणार language. हिंदुत्वाचा आम्हाला? 5 पैशाची लायकी नाही याची. 5 माणसं नाही त्याच्या पाठी. हा कोण आम्हाला सांगणार आहे? सुनील शुक्ला, वारंवार देशपांडे हे म्हणतात अरे, की तुमच्या 18 मागे वर्ष जनाधारच तुझ्या नाहीये, पक्षाला तुम्ही झाला, एक समर्थनाची MLA भाषा नाही. करताय, पण तुमच्या मागे जनाधारच दुर्भाग्य आहे. नाहीये. याला उत्तर द्यावं लागेल. या टीकेला उत्तर द्यावं लागेल. तुझा द्या. कुठे आहे? तुझ्या काय 10 मी काय MLA घेऊन म्हणतो, बसलंच काय मी इथे? काय म्हणतो, जनाधार यांची पपोती आहे का? यांची जायदाद आहे का? तू काय हा? म्हणू नको. तुला यांना काही कोणी वोट म्हणता येत दिलं? नाही, तुला काय करता येत नाही. अरे यांनी डोक्याला अक्कल स्वतःला नाही तुला. संपवलंय. अरे स्वतःला तुम्ही संपवलंय. बघून घ्या, अरे डोळे काय नाही, उघडा. अक्कल नाही. पहिले शिक काय तेल मी डोक्यावर ठेवायचं तुम्ही बोलता, तुम्ही कानात टाका, डोळ्यामध्ये टाका. इथलं- तुम्हाला इथलं आहे ना, समजेल. बरं, आपण या सगळ्यामध्ये नको जाऊया. या तेल आणि या सगळ्यामध्ये नको जाऊया. सोडून द्या, सोडून द्या. शुक्ला सोडून दे. मी संजीव शिवडेकर सर आपल्याकडे येतो. नाही, आपण चर्चा वेगळ्या ट्रॅकवर नको नेऊया. नको नेऊया. शुक्लांचा आवाज प्लीज म्यूट करा. संजीव शिवडेकर सर,
संजीव तुझं वय शिवडेकर सर, माझ्या मला वयाप्रमाणे आपल्याला कमी विचारायचं ही असतं. सगळी ऐकून घे. हमरी तुमरी आणि हे सगळं आपण बघितलेलं आहे. शुक्लांनी काय मुद्दे मांडले हेही सगळे आपल्या समोर आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील अशी सगळी स्थिती आहे आणि त्याच्यात पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हा पुढे आणला जातोय, त्याच्यावरनं राजकारण सुरू आहे. त्यामुळे यामागचं राजकारण सुद्धा आपल्याला या निमित्तानं समजून घ्यावं लागेल. शेवटची काही 2 मिनिटं आपल्याकडे आहेत, 2-3 मिनिटं आहेत. नाही कसं आहे की म्हणजे आता देशाच्या निवडणूक असतात तेव्हा हिंदुत्व असतं, जेव्हा रिजनल निवडणूक असतात तेव्हा रिजनल विषयावर चर्चा हे करतात. म्हणजे फ्लेवर ऑफ द सीझन, पावसाळ्यात छत्री, थंडीत स्वेटर, तसं आहे ते. त्याच्यामुळे आता कसं आहे नॅशनल निवडणूक झाली तेव्हा सगळ्यांनी विषय सगळे मोठे धरले, तेव्हा बटंगी म्हणजे मोदी कटंगीवर होतो हे आपण. ते. ठीक आहे, म्हणजे हे राजकारण आपल्या आपल्या जागी येते त्यांचं हो म्हणजे एक्झॅक्टली काय त्याच्यात हे जात नाही कोणी काय बोला त्याच्या व्यक्तिगत हे आहे. पण मुद्दा असा आहे की यू हॅव टू ऍक्सेप्ट इट की आपल्याकडे राजकारण ह्या भावनिक मुद्द्यांवर होतं. म्हणजे आपण डेव्हलपमेंटवर कधी म्हणजे आज अधिवेशनातही आपण भविष्यात 10-15 वर्षात म्हणजे मी आज 15 वर्ष बघतोय अशी कधीच चर्चा नाही बघितली 20 वर्षानंतर काय येणार आहे आपल्याकडे, टेक्नॉलॉजी, मेडिकल, शिक्षण काय पाहिजे, कशा शाळा पाहिजे किंवा कशी पोलिसिंग पाहिजे, काय चेंज होणार आहे, आपण काही अँटिसिपेट करून शिवडेकर सर, इथे मला हा प्रश्न याच्यासाठी तुम्हाला विचारायचा आहे. शुक्लांनी जे मुद्दे मांडले ते आपण ऐकले, आपल्या पण समोर आहेत. मग या याचिकेकडे राजकीय स्टंट म्हणून बघायचं की हा एका राजकारणाचा राजकीय खेळीचा भाग आहे म्हणून याच्याकडे आता बघायला हवं, राजकीय विश्लेषक म्हणून आपलं निरीक्षण? आता कसं आहे ते स्वतः म्हणजे मला कॉन्ट्राडिक्टरी एवढंच वाटलं. आता त्यांची प्रेयर वाचल्यावरच कळेल, कारण ते एका साईडला हिंदुत्व बोलतात, एका साईडला पक्षाची मान्यता रद्द करायचं बोलतात. आणि म्हणजे त्यांनी स्वतःच म्हटलं आफ्टर एक्झॉस्टिंग ऑल रेमेडीज, मग देन वाय ओनली MNS इज द पार्टी, ही शुड हॅव मेड द स्टेट गव्हर्नमेंट होम एव्हरीवन द पार्टी टू इट. बरोबर. कारण जो कोणी आहे म्हणजे आज बीजेपी आहे, उद्या कदाचित काँग्रेस असेल. म्हणजे 2008 साली जेव्हा मराठीचा मुद्दा मनसेने हातात घेतला तेव्हा okay, I am not ready a prayer. I am not saying, it's a hypothetical statement. My dear friend, I am just saying on the basis of this I would request discussion you to what go I'm through my very prayer. विश्लेषक म्हणून आपण Not मुद्दा- read आपण- line आपण of भूमिका Union of मांडताय. India to the Election Commission of India. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की माझं असं म्हणणं आहे की जो कोणी सत्तेत बसतो, मग आज बीजेपी 2008 साली विलासराव देशमुख वगैरे होते, लॉ अँड ऑर्डर त्यांचं काम आहे, त्यांनी केलं पाहिजे. आणि मग असं असेल तर तुम्हाला सांगू का, हेट स्पीच सगळीकडे म्हणजे जर 2023ला 668 केसेस होते हेट स्पीचेसचे वेगवेगळ्या पक्षाचे, ते 2024ला 1000 झाले, 74% राईज आहेत. आणि त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सगळेच आहेत. AI ऑल इंडिया मजलिस पार्टी पण आहे हैदराबादची. असं बघायला गेलं तर मग काँग्रेसनी किती अनेक ठिकाणी तोडफोड केल्या आहेत, राष्ट्रवादीने किती कार्यालय तोडलेत. म्हणजे प्रत्येक जर पक्ष राजकारण आंदोलन हा पक्षाचा गाभा आहे ना कुठल्या राजकीय पक्षाचा. बरोबर. त्यामुळे तो बघून आपल्याला चालणार नाही. या चर्चेच्या अगदी शेवटाकडे मी आहे. मराठी अगदी शिवडेकर सर, अगदी चर्चेच्या शेवटाकडे राजकीय पक्षांची मान्यता रद्द करायची पेटिशन मुका. खरंय. आंदोलन केलं म्हणून जर का पक्षाची मान्यता रद्द करायची मागणी असेल तर याच्याविषयी वेगळ्यानं चर्चा करावी लागेल. मराठी ही केवळ राजकीय मुद्दा असू शकत नाही, ती आपली अस्मिता आहे. अस्मितेवरती जिथे जिथे घाला येईल तिथे तिथे आवाज उठवण्याचं बळ आपल्याला याच माय मराठीनं दिलेलं आहे. पण याच्या पलीकडे कायदा सुद्धा पाळला गेलाच पाहिजे. हा मुद्दा दुर्लक्षून आपल्याला चालणार नाहीये. निवडणुकीच्या आधी हे सगळं घडतंय, निवडणुकीतही हे घडेल अशी त्यामुळे एक स्वाभाविक शक्यता आहे. पण निवडणुकीनंतर सुद्धा हा पवित्रा असाच राहायला हवा अशी अपेक्षा मराठी म्हणून आपण व्यक्त करूयात. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.